Slowly kids, let's read the story. Story name The Hare and the Tortoise. ससा आणि कासव. English moral story with मराठी meaning. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे, आयुष्यातही आणि खेळातही. सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. A hare and a tortoise were friends. एक ससा आणि एक कासव मित्र होते. Once they decided to run a race. एकदा त्यांनी धावण्याची शर्यत ठरवली होती. He who reached the mango tree first would win. तो जो पहिले आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचेल तो जिंकेल. The hare was proud. He ran fast. ससा गर्विष्ठ होता, तो वेगाने धावला. Then he looked back. The tortoise was far behind. मग त्याने मागे वळून पाहिले. कासव फार मागे होते. As hare was feeling tired from rushing so much, he went to sleep. खूप घाई केल्यामुळे सशाला थकल्यासारखे वाटत होते आणि तो झोपी गेला. The tortoise moved slowly but steadily. Soon he passed the hare. कासव हळूहळू पण सातत्याने पुढे सरकले. लवकरच त्याने सशालाही पार केले. He reached the mango tree first. He won the race. तो आंब्याच्या झाडाजवळ प्रथम पोहोचला. त्याने शर्यत जिंकली. What we learn from this story? Moral of the story: slow and steady wins the race. गोष्टीचे तात्पर्य: हळू आणि सातत्याने शर्यत जिंकता येते, मग ती शर्यत खेळात असो किंवा आयुष्यात. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी.